कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे। कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान MMRDAची क्रेन कोसळली। दुर्घटनेमध्ये 2 जखमी झाल्याची माहिती आहे। रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम नाही। दुर्घटनेची जबाबदारी MMRDAची असल्याचं मध्य रेल्वेनं म्हटलंय, तशी माहिती दिली आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्या सोबत आहे। धनंजय, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? गौरी, आपण जर पाहिलं तर कुर्ला आणि ट्रॉम्बेच्या मध्ये या दरम्यान MMRDAचं काम सुरू होतं आणि या कामामध्ये त्यांची एक क्रेन जी आहे ती कोसळली आणि ही दुर्घटना घडली। यावेळेस रेल्वेची जी ओव्हरहेड वायर आहे त्यावर ही क्रेन कोसळली आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर ज्या मार्गिकेवर ही रेल्वेच्या क्रेन कोसळली ती मार्गिका जी आहे ती माल वाहतुकीची आहे। त्यामुळे सिंगल लाईन असल्यामुळे तेवढा काही फरक पडला नाही। मात्र जर ही वाहतूक किंवा ही मेन लाईनवर पडली असती तर कदाचित आज मुंबईकरांना सकाळच्या दरम्यान खोळंबा झालेला पाहायला मिळाला असता। मात्र सुदैवाने ती माल वाहतूक वापरासाठी ती मार्गिका वापरली जाते आणि त्यावर ही क्रेन कोसळल्याची घटना घडली। जी माहिती मिळते प्राथमिक त्या माहितीनुसार 2 जण या दुर्घटनेमध्ये जखमी असल्याचं कळतंय आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। आणि रेल्वेने स्पष्टीकरण दिलंय। त्या स्पष्टीकरणमध्ये रेल्वेने या संपूर्ण या दुर्घटनेची जबाबदारी जी आहे ती MMRDAची असल्याचं म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता पुन्हा ती क्रेन हटवून ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा आता मध्य रेल्वेकडून केलं जाणार आहे, अशी सध्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे वाहतुकीवर कोणताही रेल्वेचा परिणाम झालेला नाहीये, मात्र माल वाहतुकीवर थोडासा परिणाम झाला। ही सिंगल मार्गिका आहे, एकेरी मार्गिका आहे आणि या मार्गिकेवर ही क्रेन कोसळल्याची घटना घडलेली पाहायला मिळते। गौरी, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.